सातारा पालिकेचा बोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. जकातवाडीत पिसाळलेला कुत्र्याचा थरार, 11 जण जखमी. सातारा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागलाय. सोनगाव कचरा डेपो परिसरातील अस्वच्छतेमुळे जकातवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 11 जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सातारा शहरातून येणाऱ्या पालिकेच्या घंटागाडीमधील कचरा जकातवाडी परिसरात बोगदा ते कुर्णेश्वर मंदिर या परिसरात रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त टाकला जातोय. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच कचरा डेपोच्या परिसरात वावरणाऱ्या एका कुत्र्याने अचानक पिसाळ्यासारखे वागत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला चढवला. 11 नागरिक, ज्यात लहान बालकांचा समावेश आहे. जकातवाडी बोगदा ते कुर्णेश्वर मंदिर रस्ता. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाचा फटका. स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका प्रशासनाचे आणि विशेषतः आरोग्य विभागाच्या कचऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने कुत्री हिंस्र होत आहेत. कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी आणि आता भटक्या कुत्र्यांची दहशत यामुळे जकातवाडीचे आरोग्य आणि जीव दोन्ही धोक्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळेच आज आमच्या गावातील लहान मुलांना कुत्र्यांच्या हल्ल्याला सामोरे जावं लागलं. वारंवार तक्रार करूनही कचरा उघड्यावर टाकणे बंद झालं नाही. या घटनेनंतर जकातवाडी आणि परिसरात भीतीचं सावट पसरलंय. रस्ते कचऱ्याने वेढलेले असतानाच आता पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना घराबाहेर सोडण्यासही धजावत नाहीत. पालिका प्रशासन यावर ठोस कारवाई करणार की अजून मोठ्या अनर्थाची वाट पाहणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय. मी चंद्रकांत सनस. जकातवाडीमध्ये आज सकाळी एक भटक्या कुत्र्याने जकातवाडीतील 11 लोकांना दुर्दैवी चावा घेतलेला आहे. यामध्ये लहान मुलं आहेत, काही महिला आहेत आणि ज्येष्ठ नागरिक यांना गंभीर दुखापत झालेली आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण आमच्या जकातवाडी असेल, शहापूर, डबेवाडी, सोनगाव या संपूर्ण पंचक्रोशीतील लोक भयभीत आहेत. आपण बघाल की कुर्णेश्वरपासून खाली सोनगाव साईडला जात असताना बाजूच्या कचरा डेपोच्या बाजूला हे सगळे भटके कुत्रे असतात आणि अनेक वेळा 2 व्हीलरवर 4 व्हीलरवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर सुद्धा या भटक्या कुत्र्यांनी अनेक वेळा हल्ला केलेला आहे. आणि याचाच आज प्रकार म्हणून आज रविवार, खरं तर सुट्टीचा दिवस होता, सगळे मुलं बाहेर खेळत होते आणि या भटक्या कुत्र्यानं पिसाळलेला कुत्रा होता तो आणि त्यानं सगळ्याच म्हणजे जवळचे 11 लोकांना भयानक पद्धतीनं चावा घेतलेला. आपण बघू शकता की काही ज्येष्ठ लोक आहेत त्यांना त्या कुत्र्याकडून चावा घेतलेला आहे. त्यांना अतिशय गंभीर दुखापत झालेली आहे. आम्ही त्यांना आता जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर सर्व म्हणजे वैद्य सगळी तपासणी केलेली आहे आणि इंजेक्शन रेबीजचे दिलेले आहेत. आम्ही सर्वजण त्याची काळजी घेतोय, पण प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा प्रशासनाच्या वतीनं यावर लवकरात लवकर उपाययोजना करून हे सगळे भटके कुत्रे या भागातून हटवावे अशी आमची सगळ्यांची नम्र विनंती आहे. नेमका प्रकार कधी घडला? सकाळी 9 वाजल्यापासून 9:15ला पहिल्यांदा आपल्या जकातवाडीच्या खाली एक तालुका क्रीडा संकुल आहे, त्याच्या बाजूचा एक साठेवाडी रस्ता आहे, तिकडून जो कुत्रा आला आणि तिथून ते चावत गणराया रेसिडेन्सीमधल्या काही लहान मुली खेळत होत्या, तिथं त्यांनी काय 1-2-3 मुलींना चावा घेतला. त्याच्यानंतर मुख्य गाव आहे, त्या मुख्य गावामधला जाणारा शहापूरचा रस्ता आहे, त्या रस्त्याला काही वयस्कर लोकांना चावा घेतला. त्यांना पाठवा इकडं. महेंद्र यादव म्हणून आपण या ठिकाणी बघू शकता. यांना अशा भयंकर पद्धतीने चावा घेतलेला. महेंद्र यादव म्हणून त्यांना पहिल्यांदा सकाळी 9-9:15च्या दरम्यान हा कुत्रा चावला. 11 जण आहेत. 11 लहान मुले पकडून 11 जण आहेत.